नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नागपूरसह देशात 6 नव्या IMM संस्था स्थापण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून, कामकाज 3 आठवडे चालणार. ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची नियमानुसार चौकशी होईल, जेटली यांची माहिती. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी, नियमानुसारच खरेदी केल्याचा मुंडे यांचा दावा. रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, उद्यापासून दरवाढीची शक्यता. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार लीलाधर हेगडे यांना तर युवा पुरस्कार वीरा राठोड यांना जाहीर. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं बांगलादेशसमोर 318 धावांचं लक्ष्य. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. नागपूरसह देशात एकूण 6 ठिकाणी नवीन IMM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. पूर्व ते पश्चिम मालवाहतूक पट्ट्यासाठी आता 81,459 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये हा स्वतंत्र मालवाहतूक पट्टा तयार करण्यात येणार आहे. देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला उद्या 40 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मरणार्थ छपरा जिल्ह्यातल्या सीताब दियारा इथं एक भव्य स्मारक उभं करण्यात येणार आहे. तसंच लोकनायक खादी गौरव संवर्धन केंद्र स्थापण्यात येणार असून जयप्रकाश नारायण यांच्या कार्याची माहिती देणारं संग्रहालय उभं करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. बौद्धिक संपदा अधिकाराविषयी देशानं जपानशी करार केले आहेत. तसंच उच्च दर्जाचं लोह दक्षिण कोरियाला निर्यात करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. जगातल्या 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष कार्यक्रमांनी उत्साहानं साजरा झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 21 जुलैपासून प्रारंभ होतोय. पावसाळी अधिवेशन 3 आठवडे चालणार आहे. संसदीय कामकाज समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात ललित मोदी आणि भूसंपादन अध्यादेश या विषयांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. IPLचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी नियमाप्रमाणेच होईल, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज सॅन फ्रान्सिस्को इथं बोलत होते. या प्रकरणाची चौकशी सुरळीत होईल हे पाहणं सरकारचं काम असून सरकार ते योग्य प्रकारेच करतंय, अशी ग्वाही त्यांनी दिली. वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत कुमार यांच्या कंपनीत ललित मोदी यांनी केलेल्या कथित गुंतवणुकीचीही अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, असंही जेटली म्हणाले. या प्रकरणी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांना केंद्र सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर संसदेचं कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. यावर विचारलं असता संसद ही विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी असते, अडथळे आणण्यासाठी नाही, असं जेटली यांनी म्हटलं. देशात अनेक आर्थिक सुधारणा आणण्यासाठी संसदेचं काम सुरळीत चालणं आवश्यक आहे, असं जेटली यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 230 कोटी रुपयांच्या साहित्याची नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. ही खरेदी मोठा घोटाळाच असून त्याची CBI मार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणी मुंडे यांनी राजीनामा द्यावा, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून ही खरेदी दर करारानुसारच केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र शासनानं निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच ही खरेदी केल्यानं ई-निविदा काढण्याची गरज नाही.
3 लाखांपेक्षा वरच्या खरेदीसाठी ई निविदा काढण्याचा आदेश आहे। मात्र हा आदेश एप्रिल महिन्यातला असून सर्व खरेदी त्याआधीच झाली असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे। या खरेदीसाठी 75 कोटी रुपये निधीला मान्यता दिली असून त्याशिवाय 41 कोटी रुपये निधी बालकांना अंडी आणि केळी देण्यासाठी अंगणवाडी स्तरावरती थेट देण्यात आला आहे, असंही महिला आणि बाल कल्याण विभागानं प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आलं आहे। एका दैनिकात या घोटाळ्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेबद्दल कथित खोटी माहिती दिल्याप्रकरणी लेखक अहमर खान यांची याचिका दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं आज दाखल करून घेतली। न्यायालयात या प्रकरणी 28 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे। स्मृती इराणी यांनी शिक्षणाविषयी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई येत्या 25 जुलैला देशभरात पुन्हा अखिल भारतीय वैद्यकशास्त्र प्रवेश परीक्षा घेणार आहे। याआधी 3 मे रोजी घेतलेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली होती आणि नव्यानं ही प्रवेश परीक्षा घेण्याचे आदेश सीबीएसईला दिले होते। या प्रवेश परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या। या याचिकांवर निकाल देताना न्यायालयानं परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याचे आदेश दिले होते। देशभरातून सुमारे 6 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। शिधावाटप यंत्रणा पारदर्शक करण्यासाठी राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानांचं संगणकीकरण आणि बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज कणकवली इथं एका पत्रकार परिषदेत दिली। आणि बोगस नावं वगळली जाणार आहेत असे त्यांनी सांगितलं। राज्यातील 70% स्वस्त धान्य दुकानांचं आतापर्यंत संगणकीकरण पूर्ण झालं असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं। बायोमेट्रिक प्रणालीमध्ये एका क्लिकवर धान्य दुकानातील धान्यसाठा, वितरित धान्य तसंच शिल्लक धान्य किती आहे याची माहिती मिळू शकते। रॉकेल आणि काही दूध वाहून नेणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीआरएस अर्थात वैश्विक स्थानदर्शक प्रणाली बसवण्यात येणार असल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं। रिक्षा टॅक्सीच्या प्रस्तावित भाडेवाढीला आव्हान देणारी मुंबई ग्राहक पंचायतीची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। त्यामुळे उद्यापासून भाडेवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हकीम समितीनं सुचवलेल्या शिफारशीनुसार 1 रुपयाची भाडेवाढ प्रस्तावित केलेली आहे। मात्र या शिफारसी सदोष असल्याचं सांगत राज्य सरकारनं हकीम समिती बरखास्त करून नव्या समितीची स्थापना केली आहे। या शिफारसी सदोष असल्यामुळे ही भाडेवाढ करू नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती। नव्या समितीचा अहवाल येईपर्यंत हकीम समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ करण्याची तयारी असल्याचं राज्य सरकारनं काल न्यायालयात सांगितलं होतं। त्यामुळे ही भाडेवाढ झाल्यास प्रमाणीकरण केलेल्या टॅक्सींचं किमान भाडं 22 रुपये तर रिक्षांचं किमान भाडं 18 रुपये होणार आहे। मुंबईच्या प्रस्तावित सागरी किनारी मार्गाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिले आहेत। हा आराखडा जनतेसमोर आला तर लोकांना आपल्या हरकती आणि सूचना मांडता येतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। केंद्रीय पर्यावरण विभागानं या मार्गाला मंजुरी दिल्यानंतर महानगरपालिका या मार्गाचा आराखडा तयार करत आहे। या रस्त्यामुळे नरीमन पॉइंट ते कांदिवली हा किनारी मार्ग तयार होणार आहे। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं सांगितलं। येत्या 27 जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरीभुटी या गावातून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं ते म्हणाले। आंदोलन तर करणारच, शिवाय येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सदनांचं कामकाज चालू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं। स्मार्टपणा जागतिकीकरणाच्या काळातला परवलीचा शब्द। आता या स्मार्टपणाची व्याप्ती केवळ माणसांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर शहरही स्मार्ट बनण्याकडे वाटचाल करतायत। देशातल्या निवडक 100 शहरांचं रूपांतर लवकरच स्मार्ट शहरांमध्ये होणार आहे। वाढतं शहरीकरण ही आजच्या काळातली अटळ बाब। मात्र शहरातली गर्दी वाढली तशी सगळ्यांच्या गरजांची पूर्ती करताना शहरांची दमछाक होऊ लागली। यावर उपाय म्हणून स्मार्ट शहराचा पर्याय समोर आला। केंद्र सरकारनं स्मार्ट शहर योजनेसाठी 21 राज्यांमधल्या 100 शहरांची निवड केली आहे।
यात महाराष्ट्रातल्या 10 शहरांचा समावेश आहे। या योजनेसाठी 98,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या शहरातल्या मूलभूत सुविधा योजनाबद्ध रीतीने विकसित करण्यात येणार आहेत। त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड असेल। या शहरांपैकी 12 शहरांना स्मार्ट बंदरांशी जोडण्यात येणार असून त्यासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। स्मार्ट शहरांच्या माध्यमातून देश एका सुनियोजित समाज व्यवस्थेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे। स्मार्ट शहरं प्रत्यक्षात आली तर महासत्ता बनण्याच्या मार्गावर टाकलेलं ते महत्त्वाचं पाऊल ठरेल। स्मार्ट शहर या संकल्पनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक मनोज अणावकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। स्मार्ट शहर ही संकल्पना नेमकी काय? जशी आपली नेहमीची शहरं असतात तशीच ही शहरं असणार आहेत, पण सामान्य माणसाचं जीवन हे अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये केला जाणार आहे आणि त्याचबरोबर अधिकाधिक हरित कशी होतील ही शहरं, पर्यावरणपूरक कशी होतील हेही पाहिलं जाणार आहे। मग नेमका पायाभूत सुविधांमध्ये काय फरक असेल? म्हणजे आजची जी महत्त्वाची आपली शहरं आहेत ती आणि ही स्मार्ट शहरं म्हणून जी येणार आहेत त्याच्यात पायाभूत सुविधांमध्ये नेमका फरक काय असेल? पायाभूत सुविधांचा जर विचार करायचा झाला तर आजसारखं तिकडे लोकल रेल्वे असतील, मेट्रो असतील, पण या व्यतिरिक्त इतर काही नव्या सुविधाही असतील। म्हणजे आता तुम्हाला समजा रिक्षा किंवा टॅक्सी हवी आहे तर मला आत्ता मी ह्या ठिकाणी उभा आहे तर मला हवी असलेली टॅक्सी माझ्यापासून किती अंतरावर आहे, मला कुठे मिळू शकेल? कारण आपण आपल्या घरापासून घराच्या नाक्यापर्यंत शोधायला जातो आणि मग ती ह्याला विचार त्याला विचार असं करतो। त्यापेक्षा तुम्ही एक मेसेज पाठवलात तर तुम्हाला टॅक्सीवाला तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकेल। जो कोणी नियरेस्ट असेल त्याला तो मेसेज जाईल आणि त्यानंतर तो टॅक्सीवाला तुमच्यापर्यंत पोहोचेल। म्हणजे याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्त्वाची प्रचंड महत्त्वाची असणार, कारण माहिती तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय हे सगळं शक्यच नाही। कारण ह्याची जे मुख्य त्रिसूत्री आहे, कलेक्ट, कम्युनिकेट अँड क्रंच, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आत्ता ह्या क्षणी कुठे कुठे ट्रॅफिक आहे, जॅम आहे किंवा कुठे कुठची लोकल उपलब्ध आहे, ह्या सगळ्या विविध प्रकारच्या शहरातले जे माहिती साठा आहे तो गोळा करणं, कलेक्ट, कम्युनिकेट म्हणजे तो ग्राहकापर्यंत पोहोचवणं, पण क्रंच म्हणजे तो पोहोचवत असताना ज्याला त्या ग्राहकाला त्याचा जितका उपयोग आहे तितकाच माहिती साठा त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे अपेक्षित आहे। आणि त्या दृष्टीने ह्या पायाभूत सुविधा या जरी नेहमीच्या शहरांसारख्या जरी असल्यात तरी त्यांची माहिती ग्राहकाला उपलब्ध असणं हे महत्त्वाचं आहे। आता या पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर एक ग्राहक हा एक भाग झाला त्यातला, पण काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगर परिषदा आहेत, महानगरपालिका आहेत, तर ह्या ज्या स्वराज्य संस्था आहेत तर त्यांची जी वेगवेगळी कामं असतात ती कामं ज्या वेळेला चालतात तर त्या कामांमध्ये आता आपण बघतो मुंबईसारख्या शहरांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये की एका वेळेला रस्ता जेव्हा खोदला जातो तेव्हा एकच यंत्रणा खोदत नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे टेलिफोनवाले खोदतात, कधी पाणी पुरवठावाले खोदतात, सांडपाणीवाले खोदतात, तर अशा वेगवेगळ्या यंत्रणा एकच रस्ता पुन्हा पुन्हा खोदत राहतात आणि त्यातून नेमकं वेळेचा अपव्यय होतो, पैशाचा अपव्यय होतो। आणि दुसरी गोष्ट अशी की शहरांचं नियोजन करत असताना, रस्त्यांचं रुंदीकरण करतोच समजा आपण, तर हे करत असताना आपल्याला नेमकं रस्त्याखाली या ज्या आपण सगळ्या युटिलिटी सर्व्हिसेस म्हणतो, म्हणजे गॅस पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, सांडपाण्याची पाईपलाईन, या कुठे जात आहेत हे माहिती नसतं आणि मग अनेकदा जे प्रकल्प असतात ते यामध्ये रखडतात किंवा कायदेशीर अडचणींमध्ये अडकून पडतात। तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला न खोदता सुद्धा रस्त्याखाली कुठे कुठच्या प्रकारच्या लाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहेत हे आपल्याला कळू शकतं। आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधांचा अशा तऱ्हेने फरक असणार आहे, म्हणजे सुविधा जरी त्याच असल्यात तरी त्यांचं नियंत्रण अधिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलं जाईल। अच्छा, आता जी महानगर आहेत त्यांचं सगळं कामकाज पाहण्यासाठी महानगरपालिका आहेत, आता यांच्यासाठी म्हणून स्मार्ट शहर परिषदा असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये काय फरक असेल आणि याचं स्वरूप कसं असेल? या स्मार्ट शहर परिषदेची संकल्पना काय नेमकी? मुळात स्मार्ट शहर परिषद ही अमेरिकेतली आहे आणि त्याच्या धर्तीवरती आपण भारतात स्मार्ट शहर परिषद भारतासाठीची जी आहे ती निर्माण केलेली आहे, उभारलेली आहे। ह्याच्यामध्ये प्रताप पडोडे यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण ही जी परिषद आहे ती उभारतो आहे। आणि ह्याच्यासाठी आपल्याला ज्या जागतिक पातळीवरच्या मोठ्या कंपन्या आहेत IT क्षेत्रातल्या, म्हणजे मायक्रोसॉफ्ट असेल, BHEL असेल, तर ह्या अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, IBM आहे, तर अशा या कंपन्यांचं सहकार्य
या शहरांच्या उभारणीत आपल्याला लाभणार आहे. आणि अर्थातच माहिती तंत्रज्ञानाशिवाय हे सगळं होणं शक्य नाही, कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्रिसूत्रीच आहे की माहिती गोळा करणं, त्याचा अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, संकलन करणं आणि ती योग्य ग्राहकापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचवणं, ह्या आधारावरच असल्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची अर्थातच त्याच्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. आता ही शहरं निवडली कशी जाणार, काय निकष असतील त्याचे? बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्याच शहरांना काही स्मार्ट सिटीचा मान मिळणार नाही. बरोबर. तर मग नेमके काय निकष असणार आहेत यासाठी, कुठच्या निकषांवरती, कारण हे करत असताना कोणाला असं वाटतं कामा नाही की आपल्या शहरावरती अन्याय झाला. त्यासाठी एक स्पर्धा घेतली जाणार आहे शहरांची आणि मार्गदर्शक तत्व जी आहेत ती मगाशी ही जी परिषद सांगितली, या परिषदेतर्फे मार्गदर्शक तत्व जारी केली जातील आणि मग त्या तत्वांची परिपूर्तता केली जाते आहे किंवा नाही हे प्रत्येक शहराने सादरीकरण करून सांगायचं आहे. त्यासाठीचे निकष जे आहेत ते असे आहेत की तुमच्याकडे कायमस्वरूपी वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा आहे किंवा नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती तंत्रज्ञान जोडण्यास सक्षम आहेत की नाही. बरोबर. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं आहे, कारण केवळ स्मार्ट शहरं म्हणजे स्मार्ट माणसं किंवा स्मार्ट पायाभूत सुविधा नव्हेत, तर ह्या सगळ्या पायाभूत सुविधांचं जे नियंत्रण आहे तेही व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थापन झालं पाहिजे आणि हरित क्रांतीकडे आपण, हरित शहरांकडे आपण अधिकाधिक आपल्याला जायचं आहे. बरं, तुम्ही मुद्दाच काढलाच आहे म्हणून ह्याच्यामध्ये महत्त्वाचं की पर्यावरणाचा कसा विचार केला जाणार यामध्ये? एका जागतिक पाहणी अहवालानुसार असं आढळून आलंय की 2050 सालापर्यंत साधारणपणे 70% जनता ही शहरी भागात राहणार असेल. बरोबर. आणि मग एवढी जनता जर मोठ्या प्रमाणात शहरी भागात राहणार असेल तर आज जे नैसर्गिक स्रोत आपल्याला उपलब्ध आहेत, वीज असेल, पाणी असेल, हे कसे पुरवणार हा साहजिक प्रश्न येतो. आणि मग ते जर पुरवायचे असतील तर असा अभ्यासांती दिसून आलेला आहे की स्मार्ट सिटीजमध्ये सर्वसाधारणपणे 40% पाणी बचत होते तर 30% ऊर्जा बचत होते. आणि हे कसं साध्य होऊ शकेल, तर आज आपण ऐकतो ग्रीन बिल्डिंग्स, हरित इमारती, हे आपण ऐकतो. काही तुकड्यांमध्ये आपल्याकडे सुद्धा हे असे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे BARCचं तंत्रज्ञान वापरून पुण्याच्या मॉडेल कॉलनीमध्ये एक प्रयोग असा झालेला आहे की कचऱ्यापासून वीज निर्मिती. बरोबर. तर कचरा गोळा केल्यानंतर संपूर्ण स्ट्रीट लाईट्स जे आहेत, म्युन्सिपाल्टीचे जे दिवे होते रस्त्यावरचे, ते त्या विजेवर चालतात. मिथेनची निर्मिती होते आणि मिथेनपासून जनरेटर चालून वीज निर्मिती होते. तर अशा पद्धतीचं संपूर्ण इमारतींमध्ये जर वेगवेगळ्या प्रमाणात लागू केलं गेलं तर किमान इमारतीतले जे जिन्यातले दिवे आहेत ते जरी त्याच्यावर चालले तरी हरकत नाही. किंवा पाणी जे येतंय सांडपाणी, त्याच्यासाठी खाली ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतो आपण, की त्याचं शुद्धीकरण करून ते झाडांना पाणी, गाड्या धुण्यासाठी पाणी, अशा तऱ्हेने जर वापरलं गेलं तर पर्यावरणाचाच भाग आहे. म्हणजे मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन, पाणी कमीत कमी वापर होणं, त्याचा विजेचा वापर कमी येणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याही स्मार्ट शहरांच्या माध्यमातून. प्रदूषण विरहित वाहतुकीचा पण यामध्ये एक मुद्दा आहे तुम्हाला वाटतं? हो, प्रदूषण विरहित वाहतुकीचा मुद्दा म्हणजे असं आहे की अनेक शहरांमध्ये आज सुद्धा जगामध्ये जी स्मार्ट शहरं म्हणून ओळखली जात आहेत तिकडे अशा प्रकारची सुविधा आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तर मजबूत असणं आवश्यकच आहे. बरोबर. पण त्याबरोबर तुम्हाला सायकली पुरवल्या जातील. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही अंधेरी स्टेशनवर उतरलोय, मला वर्सोव्याला जायचं आहे, तर मी अंधेरी स्टेशनच्या बाहेर असलेल्या स्टँडवरून माझं स्मार्ट कार्ड असेल माझ्याकडे की ज्याने मी स्वॅप करणार आणि माझे पैसे त्याच्यातून वळते केले जातील आणि ते जेव्हा मी स्वॅप करणार तेव्हाच त्या लॉकमधून ती सायकल बाहेर येणार स्टँडवरून आणि ती सायकल घेऊन मी वर्सोव्याला जाणार. तिकडे मला परत यायची गरज नाही ती सायकल अंधेरीला सोडायला. तिकडचा स्थानिक स्टँड असेल त्या स्टँडवरती ती सायकल जमा होणार आणि अशा पद्धतीने माझं मंथली कार्ड असेल किंवा टॉपअप मी भरू शकतो. तर अशा प्रकारच्या सुविधा म्हणजे जेणेकरून प्रदूषण सुद्धा कमी व्हावं, हा एक बाळगायची काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. बरोबर. आणखी कुठल्या देशामध्ये अशा प्रकारचे स्मार्ट शहर आहेत सध्या? बार्सिलोना आहे किंवा मध्यंतरी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते इस्रायलला, तेल अवीव ते आहे. त्याच्यानंतर पॅरिसमध्ये आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशी शहरं आहेत आणि त्यांची मानांकनही केली जातात. ऑफकोर्स मानांकन करणाऱ्या संस्था वेगवेगळ्या असल्यामुळे आपण त्या ह्याच्यात नको शिरूया, पण अशी काही शहरं आहेत की जिकडे हे प्रयोग झालेले आहेत. अर्थात ते जे प्रयोग झालेले आहेत ते म्हणजे अंतिम स्वरूप आहे त्याचं असं नाही, त्याच्यात सुधारणा ह्या होतच असतात आणि तशात त्यांचा अभ्यास करून आपल्याकडेही अधिकाधिक सुधारणा होतील अशी आपण अपेक्षा करू. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे खूप वेगाने नागरीकरण होत आहे. म्हणजे छोटी गावं आहेत ती आता खूप वेगाने तालुक्याच्या पातळीवरती येत आहेत, तालुक्याच्या ते शहरांच्या पातळीवरती येत आहेत. तर अशा प्रकारे जी सध्याची स्मार्ट शहरं आहेत तर ही सुद्धा शहरं वेगाने त्या दिशेने जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तुम्ही इथं आलात, अतिशय मनमोकळेपणानं नेमकी मुद्देसूद छान माहिती दिलीत. आपल्या मनापासून आभार. मला बोलवल्याबद्दल दूरदर्शनचा आभार.
आता वळूयात पुढील बातम्यांकडे. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण अर्थात मॅट राज्य सरकारनं रद्द केल्यास शासकीय कर्मचारी संपावर जातील असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल लव्हेकर यांनी दिला आहे. सांगलीत आयोजित विभागीय मेळाव्यात ते आज बोलत होते. ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो त्यांना मॅटमध्ये दाद मागण्याची सोय असून मॅटचे अनेक निर्णय सरकारविरोधी आहेत म्हणून सरकार मॅट रद्द करत असल्याचा आरोप लव्हेकर यांनी केला आहे. येत्या 27 जूनला नाशिकमध्ये संघटनेची राज्यस्तरीय बैठक होणार असून त्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या नियोजित वाढवण बंदराला शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याची भूमिका शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी मांडली आहे. या नियोजित बंदराला विरोध करण्यासाठी पालघर इथं आज एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. वाढवण हे मासेमारी क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बंदर झालं तर इथल्या मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असं सांगत 17 वर्षांपूर्वीही या ठिकाणी बंदर बांधण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र त्यावेळी स्थानिकांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे बंदर झालं नाही. वाढवण बंदराचा प्रस्ताव रद्द होईपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचंही तरे म्हणाले. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर आता ग्रामीण भागात वाढताना दिसतोय. स्वयंपाक आणि प्रकाशासाठी सौर ऊर्जेचा वापर होत असताना आता प्रमुख मार्गावरील पेट्रोल डिझेल पंप ही सौर ऊर्जेवरती सुरू करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या सौर पेट्रोल पंपांमुळे ग्राहकांना 24 तास सेवा देणं पंप चालकांना शक्य झालं आहे. विजेच्या भारनियमनामुळे पेट्रोल पंप व्यवसायाचं नुकसान होतं तसंच प्रवाशांनाही सुविधा देता येत नाही हे ओळखून इंडियन ऑइल कंपनीनं सौर ऊर्जेवर पंप चालवण्याचं आवाहन पंप चालकांना केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत पाथरोड इथल्या अरुण मुंडे यांनी केलेला सौर पंप चालवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. यासाठी इंडियन ऑइल कंपनीनं अर्थसहाय्य केलं असून यामुळे 20,000 रुपयांच्या वीज देयकाची बचत होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 2017मध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 40 ते 50 जागा मिळाल्या तरच सेना भाजपा युतीसोबत निवडणूक लढवू असा इशारा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईत गोरेगाव इथं बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या 50% महिलांना उमेदवारी दिली जाईल असं आठवले यांनी सांगितलं. या बैठकीला मुंबईचे प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे, महिला आघाडीच्या सचिव गीता कपूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या बाल साहित्य आणि युवा पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली. मराठी भाषेतल्या बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखक लीलाधर हेगडे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सदू आणि जादूगार म्हादू या कोंकणी कादंबरीसाठी लेखक रामनाथ गावडे यांच्या नावाची घोषणा झाली. सन्मानचिन्ह 50,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 14 नोव्हेंबरला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. विरा राठोड यांना सेन साई वेस या मराठी कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालाय. तसंच खानी गेली आजी या कोंकणी भाषेतल्या कविता संग्रहासाठी श्रीनिशा नायक यांच्या नावाची घोषणा झाली. केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रासू गवई यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं. नागपुरातल्या श्रीकृष्ण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गवई यांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या कारणावरून 2 दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. आता बातमी क्रिकेटची. भारत आणि बांगलादेश दरम्यान मिरपूर इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशपुढे 318 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. 318 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशनं सावधपणानं खेळीला सुरुवात केली. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 9 गडी बाद 229 धावा झाल्या होत्या. 230 धावा झाल्यात आणि 9 गडी बाद झालेली आहेत 45 षटकांमध्ये. आता हवामान. राज्यात आतापर्यंत सरासरी 80% पाऊस पडला असून जून महिन्यातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. आतापर्यंत राज्यात सरासरी 178 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कालपासून पाऊस पडतोय. रायगडमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून
जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असून महाबळेश्वर आणि कोयना नगर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुण्यासह नागपुरात पावसानं आज उसंत घेतली आहे. कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे, तर बरेचसे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राज्यातल्या विविध भागात पाऊस चांगला पडत असला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. बीड तसंच सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता जाणून घेऊयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 तर किमान 26 अंश सेल्सिअस, नागपूर 32-26, पुणे 28-23, औरंगाबाद 31-24, नाशिक 27-23, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 29-24, सोलापूर 33-23 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 24 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमानात जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागपूरसह देशात 6 नव्या IMM संस्था स्थापण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून, कामकाज 3 आठवडे चालणार. ललित मोदी यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची नियमानुसार चौकशी होईल, जेटली यांची माहिती. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी, नियमानुसारच खरेदी केल्याचा मुंडे यांचा दावा. रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, उद्यापासून दरवाढीची शक्यता. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार लीलाधर हेगडे यांना तर युवा पुरस्कार विरार राठोड यांना जाहीर. आणि भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं बांगलादेशसमोर 318 धावांचं लक्ष्य. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.